बालभारतीच्या नवीन पाठ्यपुस्तकातील त्रुटीवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय। आधी गणिताच्या पुस्तकातील गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या निधनाच्या तारखेतील चूक आणि महात्मा फुले यांच्या शाळेबाबतच्या चुकीच्या उल्लेखानंतर आता 6वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील लोकनृत्य या धड्यावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे। महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारती यांनी इयत्ता 2री, 3री, 4थी आणि 6वी साठी नवीन मराठी पाठ्यपुस्तके प्रकाशित केली आहे। मात्र या पुस्तकांमध्ये अनेक तथ्यात्मक चुका आणि वादग्रस्त बाबी समोर आल्यानं शिक्षण क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे। 6वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील लोकनृत्य या धड्यात एकूण 5 लोकनृत्यांचा समावेश करण्यात आलाय। त्यामध्ये महाराष्ट्रातील केवळ दिंडी नृत्य देण्यात आले असून गुजरातचे रास, पंजाबचे भांगडा, छत्तीसगडमधील शेतकऱ्यांचे लोकनृत्य आणि बिहारमधील आदिवासी लोकनृत्यांचा समावेश करण्यात आलाय। यावर शिक्षण तज्ञ आणि सांस्कृतिक अभ्यासकांनी नाराजी व्यक्त केली आहे। महाराष्ट्राला लावणी, लेझिम, धनगरी गजा, गोंधळ, कोळी नृत्य, पोवाडा यासारख्या समृद्ध लोककला आणि लोकनृत्यांची परंपरा लाभली असताना राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांची अधिक व्यापक ओळख करून देणं आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनीही या धड्यावर आक्षेप नोंदवलाय। राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने इतर राज्यांच्या संस्कृतीची माहिती देणे आवश्यक असले तरी प्राथमिक स्तरावर महाराष्ट्रातील लोक परंपरेला अधिक स्थान मिळायला हवे असे त्यांनी स्पष्ट केले। बालभारतीच्या नवीन पाठ्यपुस्तकांमधील सलग उघड होत असलेल्या त्रुटींमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला शालेय अभ्यासक्रमात अधिक व्यापक स्थान मिळावे अशी मागणी आता शिक्षण तज्ञ आणि सांस्कृतिक क्षेत्रातून जोर धरत असून याबाबत बालभारती काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलंय। इंडिया न्यूज 24 ब्युरो रिपोर्ट, नागपूर। आम्ही काही वगळा काही काढा अशी मागणीच केलेली नाहीये। आम्ही एवढंच विचारलेलं आहे की 6वीच्या मुलांना तुम्ही लोकनृत्य या पाठामध्ये तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे। हे जेमतेम प्राथमिक मधून आलेली मुलं आहेत आणि त्यांना एकदम तुम्ही जगातल्या आणि भारतातल्या आणि सगळ्या भागातल्या लोकनृत्यावर नेता। महाराष्ट्राच्या लोकनृत्याच्या परंपरेबद्दल त्यांना आधी सांगाल की आधी जगाच्या सांगाल, भारताच्या सांगाल। हा जो आधी कळस मग पाया आहे। आम्ही त्यांना हे विचारलं की हे कोणी सुचवलं, तर बालभारतीने सांगितलं की धोरण ठरवणं आमच्या कार्यक्षेत्रात नाहीये। आम्ही एकच पत्र दोघांनाही पाठवलंय। राज्य शैक्षणिक संशोधन परिषद जी आहे, विद्या प्राधिकरण आहे, त्यांना आराखडा द्यायचा असतो पाठ्यपुस्तक मंडळाला आणि त्याच्या आधारे त्यांना पुस्तक तयार करायचं असतं। त्या संचालकांनी तर 4 स्मरणपत्र देऊनही त्यांचं अजून उत्तरच नाही आलेलं। त्यांनी फक्त फोन करून सांगितलं की आम्ही काही सांगितलं नाही, तुम्ही त्यांनाच विचारा। मग आम्ही हे बालभारतीच्या संचालकांना सांगितलं, त्यांचं म्हणणं असं त्यांनी काहीच आराखडा काहीच नाही दिलेलं। तुम्ही कशाच्या आधारावर काय करताय? तुम्ही तर सांगितलं पेपरमध्ये की आराखड्यानुसार करतोय, तर कोणाचा आराखडा कोणी दिला? केंद्राने दिला, राज्याने दिला, शिक्षण मंत्र्यांनी दिला, कोणी दिला? कोण तज्ञ आहेत? जी त्यातली तज्ञ मंडळी आहे ज्यांच्याकडे ते काम आहे ते म्हणतात आम्ही काही सुचवलं नाही। हे तुम्ही कुठून आणलं आणि हे प्रमाण कोणी ठरवलं? तर त्यांनी आमच्या उत्तरामध्ये नंतर कबूल केलं की आराखडा नाहीये, अहवाल नाहीये, शिफारसी नाहीये, तज्ञांच्या सूचना नाहीये। मग हे आपोआप कसं काय आलं? कोणी बालभारतीच्या कोणी तज्ञांनी केलं? अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी, का तिथल्या चपराशांनी? कोणी तर केलं ना। कोणीतरी ते बाहेरच्या पांठेलेवाल्यांनी तर येऊन केलं नाही पाठ तयार, तो काहीही सांगायला तयार नाही। उत्तर अतिशय संदिग्ध, मुद्देसूद न देता मग आम्ही मुद्देसूद मागवली, असूनही मुद्देसूद उत्तरं आम्हाला मिळालेली नाहीयेत।